पडणार आहे. मैदानात आहेत पैलवान शिवराज राक्षे पाटील, त्यांनी फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं नाव जगात उजळवलेलं आहे. आणि त्यांच्या विरुद्ध आज आहे ब्राझीलचं प्रतिनिधित्व करणारे पैलवान फेडरेला लिमा आंतरराष्ट्रीय विजेते, ज्यांनी विविध देशांमध्ये विजय मिळवलेला आहे आणि आपल्या झुंजार खेळीसाठी ते प्रसिद्ध आहेत. We welcome you on the land of valor. We welcome you on the land of history. We welcome you with the grand heart and grand soul. या ठिकाणी वटारचे सरपंच माननीय दादा केरनार यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल त्यांनी मंचावर यायचं. विनंती आहे आपण कृपया बसून घ्यायचं आहे. जो कुस्ती सामना बघण्यासाठी आज आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, तो कुस्ती सामना बघण्यासाठी इतर प्रेक्षक पाठीमागे बसलेले आहेत. आपण उभं राहिलात तर त्यांना ही कुस्ती बघण्यासाठी येता येणार नाहीये. म्हणून मैदानाच्या बाजूला उभे असणाऱ्या सर्व कुस्तीप्रेमींना विनंती आहे आपण कृपया बसून घ्यायचं आहे. अतिशय जोरदार, अतिशय रंगतदार, अतिशय दमदार असा सामना यानंतर मैदानात होणार आहे. ए सभी पर देखता होगा, ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. अनेकांना प्रेरणा देणारं मैदान, अनेकांना आदर्श ठरणारं मैदान. आजच्या या कुस्ती दंगल सोहळ्यातला अतिशय रंगतदार असा सोहळा, अतिशय दमदार असा कुस्ती सामना, 5 लाख रुपये रोख पारितोषिकाचा सामना यानंतर होणार आहे. मैदानात आहेत पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान फेडरेला लिमा. 5 लाख रुपयांचं रोख पारितोषिक आदरणीय कीर्तिताई सुनील महाजन यांच्याकडून देण्यात येणार आहे. चौंदाण्याचे माजी सरपंच माननीय मोरे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. हे पहा, आता सर्वजण बसून घेतील आणि नंबर 1च्या कुस्तीला प्रारंभ होईल. यानंतर लालचंद भाऊ सोनवणे मैदानाच्या तिथे पंच म्हणून राहतील. इतर सर्वांना विनंती आहे आपण कृपया मैदानातून खाली यायचं आहे. या ऐतिहासिक कुस्तीचे पंच आमचे मार्गदर्शक राजेश शिवछत्रपती मित्रमंडळाचे मार्गदर्शक, सटाणा तालुक्याचा अभिमान पैलवान माननीय लालचंद भाऊ सोनवणे या कुस्तीचे पंच असतील. बाकी सर्व अतिथींना विनंती असेल, लालचंद भाऊ आणि दोघं पैलवानांच्या व्यतिरिक्त मैदानात कोणी उभं राहायचं नाही, सर्वांनी खाली यायचंय. आणि उभ्या असलेल्या कुस्तीच्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती असेल, सर्व कुस्तीप्रेमींना विनंती असेल, आपण कृपया असं नसतं व्हायचं, जेणेकरून मागे खुर्चीवर बसलेल्या सर्व लोकांना ही कुस्ती दिसली पाहिजे. ही सर्वात मोठी कुस्ती आहे. या कुस्तीला जिल्हा परिषद गट ठेंगोडाच्या उमेदवार सौ कीर्तिताई महाजन यांच्यातर्फे 5 लाख रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. हो, आता सर्वांनी बसून घ्या. 1 नंबरच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. 1 मिनिट. ज्यांनी ही 5 लाख रुपये इनामाची कुस्ती पुरस्कृत केली अशा कीर्तिताई सुनील महाजन आणि सुनील महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या करा आणि कुस्तीला सुरुवात होऊ द्या. खरोखर शिवराज राक्षे पैलवानची 3 वर्षापासून प्रतीक्षा होती. या सटाणा शहराला, या नाशिक जिल्ह्याला आणि लालचंद भाऊ सोनवणे या कुस्तीसाठी पंच आहेत. You speaking English? Thank you all for coming this morning. It's a pleasure to be here. Thank you all for coming. Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai. Thank you Federalaji. Jai Maharashtra. जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे, मी जय श्रीराम म्हणेल, सर्वांचा जोरात आवाज आला पाहिजे. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आवाज कमी पडतोय, आवाज. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.
कुस्ती चालू झाली. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागले. फेडरेला जिमा आणि शिवराज राक्षे दोन्ही पैलवान थंड डोक्याने लढतायत. फेडरेला जिमा काय कलर आहे हो, सोन्याचं पाणी पिऊन आल्यासारखं दिसायला लागलाय. आणि समोरचा शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी 2022 ला. म्युझिक थांबवा हो, म्युझिक. 2022 ला जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये या भारत देशाला 53 वर्षानंतर पदक मिळवून देणारा पैलवान शिवराज राक्षे. 53 वर्ष पदक नव्हतं जागतिक कुस्ती स्पर्धेत हेवी गटामध्ये. हिंद केसरी गणपतराव आंदळकर आबानंतर या भारत देशाला पदक मिळवून दिलं शिवराज राक्षे पैलवानने. आज शिवराज राक्षे पैलवान जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत पुण्याला. अरे वा, कुस्तीमधूनच त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणारा पैलवान शिवराज राक्षे. 4 पैलवान DYSP झाले. नरसिंग यादव पैलवान, सुनील साळुंके पैलवान, राहुल आवारे पैलवान, विजय चौधरी पैलवान. पण महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे साहेबांपाशी अरे बाप रे इच्छा व्यक्त केली आणि शिवराज राक्षे पैलवानला जिल्हा क्रीडा अधिकारी केलं. टाळ्या करा सर्वांनी. शिवराज राक्षे पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेले आहेत. पत्रकार मित्र नोंद घ्या. शिवराज राक्षे पैलवान समोरून लपेट डावावरती विजय. हे कुस्ती मैदान शांततेत पार पाडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन क्या बात. सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे मनपूर्वक आभार मानतो. बोलण्याच्या योगामध्ये कुणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा, माफी मागतो. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद युवराजजी तुमचं सुद्धा. या कुस्तीच्या मातीमध्ये